कार्यक्रम पुढे कंटिन्यू होणार आहे. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. नमस्कार. बालमुखातून सावरकर या कार्यशाळेच्या समारोपाचा हा कार्यक्रम मी पुनश्च एकदा सर्वांचे स्वागत करते. इतकी गोड गाणी ऐकल्यानंतर मला कल्पना आहे आपण नक्कीच सगळे खूप भारावले गेलेलो आहोत. एका वेगळ्या वातावरणात आपण डेफिनेटली विचार करू लागलेलो आहोत. आज आपल्यामध्ये आपल्याला जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत त्यांचा मी अल्प परिचय करून देते. आज आपल्यात माननीय श्रीयुत अक्षय जोग सर आहेत. त्यांची ओळख करून द्यायची म्हणजे सरांचा माननीय सावरकरांवरती प्रचंड मोठा व्यासंग आहे. ते इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कार्यरत आहेत. 2023मध्ये ICHR या संस्थेमार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि हिंदू महासभा या विषयावर लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये संशोधन करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. त्यांनी केलेल्या काही पुस्तकांची मी नावं इथे सांगू इच्छिते. स्वातंत्र्यवीर सावरकर, आक्षेप आणि वास्तव याच्या 2 वर्षात 12 आवृत्त्या इंग्रजी, गुजराती आणि हिंदीमध्ये अनुवादित झाल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे, आक्षेप आणि वास्तव आठवड्याभरात 4 आवृत्त्या. स्वातंत्र्यवीर सावरकर, परिचित अपरिचित आठवड्याभरात 4 आवृत्त्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व आठवड्याभरात 2000 प्रतींची विक्रमी विक्री. दुर्लक्षित हिंदू हितवादी, वीर सावरकर अ सोशल रेव्होल्युशनरी अशी पुस्तके त्यांनी लिहिलेली असून त्यांना 2021मध्ये डॉक्टर अरविंद सदाशिव गोडबोले हिंदुत्व लेखन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे 2023मध्ये मामाराव दाते वैचारिक लेखन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मी मान्यवरांना विनंती करीन की त्यांनी कृपया मंचावरती यावे. मी प्राजक्ताताईंना विनंती करीन की त्यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ द्यावे. आणि सरांना विनंती करीन की त्यांनी 2 शब्द बोलावेत. धन्यवाद. मी मोठ्या मुलांसमोर आणि लोकांसमोर बरीच व्याख्यानं देतो. लहान मुलांसमोर लहानांसाठी मी तशी फार दिलेली नाहीत व्याख्यानं, त्यामुळे हा माझा पहिला प्रयत्न आहे. तर काही चुकलं असेल तर मला माफ करा. एक 10 मिनटं घेईन, फार वेळ घेणार तुमचा वेळ. एक किस्सा सांगतो, त्यातून मला काय सांगायचं तुम्हाला कळेल. एक मोठे संगीतकार, नट, अभिनेते होते, संगीत नाटकात कामं करायचे. सावरकरांच्या बरोबर त्यांनी काही कामं म्हणजे त्यांच्या कार्यात सहभागी होते. रत्नागिरीमध्ये असताना सावरकरांनी सहभोजनाचं कार्यक्रम केला होता. सहभोजन म्हणजे त्या काळी इतर जातीतल्या व्यक्तींबरोबर जेवलं की त्यांना बहिष्कृत केलं जायचं. तर ते मोडण्यासाठी सगळ्या जातींच्या लोकांचं एकत्र सहभोजनाचे कार्यक्रम घ्यायचे, जेणेकरून ती जातीपाती प्रथा नष्ट होईल. तर त्यांनी सहभोजनाचे कार्यक्रम सुरू केले आणि त्यात हे मोठे संगीतकार, नट जे होते ते सहभागी झाले आणि आपल्या छोट्या 5 वर्षांच्या मुलीला ते घेऊन गेले. त्यांची पत्नी म्हणाली की अहो, ती 5 वर्षाची आहे मुलगी, तिला काय करणार आहे सहभोजन आणि तुम्हाला तुमचं काय चाललं आहे ते, तिला घरी ठेवा, तुम्ही एकटे जा. तर ते म्हणाले नाही, हा संस्कार आहे, तो तिच्यावरती झालाच पाहिजे आणि तिला आता भले काही कळो न कळो, पण आपण जे बोलतोय, आपण तिचे पालक म्हणून जे वागतोय, ते तिच्या मनात तो संस्कार होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते जे व्यक्ती होते बोलणारे, त्यांचं नाव दीनानाथ मंगेशकर आणि ती जी 5 वर्षाची मुलगी होती मांडीवरची त्यांचं नाव लता मंगेशकर. स्वतः लताताईंनी हा किस्सा सांगितला होता. तसा हा मुलांना कदाचित, आता काही बघितली मी मुलं जी काही मे बी कॉन्व्हेंटमधली असतील, इंग्लिश मिडियममध्ये काही काही शब्द होते, उद्युक्त करणे वगैरे, कदाचित त्यांना अर्थ पण कळत नसतील त्या मुलांना. गाण्यातले सावरकरांचे मराठी मीडियमच्या मुलांसुद्धा याचे अर्थ कळत नाही, तर कॉन्व्हेंटच्या मुलांचे, इंग्लिश मिडियमच्या मुलांचे खूप दूरची गोष्ट आहे. पण तरीही ती मुलं आज सावरकरांची गाणी म्हणतायत, वाचून दिलेलं का ते म्हणतायत, ऐकतायत. त्यांना अर्थ कदाचित कळत नसेलही, मी खोटं बोलत नाही, कधी त्यांना अर्थ कळत नसेलही, पण तो संस्कार त्यांच्यावरती तो झाला की काही काळाने जेव्हा ते थोडंसं मॅच्युअर होतील तेव्हा ते
रिकॉल करतील तेव्हा त्यांना कळेल की आपण लहानपणी हा संस्कार झाल्यामुळे आज आपण नकळतपणे असे काही संस्कार होत असतात आणि त्याचा नक्कीच मुलांवर परिणाम होतो. त्यामुळे हेच काही मुलांना कळेल, काही मुलांना नाही कळणार काय शब्द आहे त्याचे अर्थ काय आहेत, पण ही प्रोसेस सुरू राहिली पाहिजे. नकळत नकळत प्रत्यक्षपणे त्यांच्यावरती हे संस्कार झाले तर त्यातूनच ती पुढची पिढी घडणार आहे. आणि जेन झेड पण मला वाटतं ही नसेल, जेन अल्फा का बीटा काहीतरी ही जनरेशन असेल कदाचित ही. त्यांना वाटत असेल किंवा पालकांना वाटत असेल की हे सावरकर त्यांचं इतकं प्रखर सगळं राष्ट्रवाद विचार वगैरे या मुलांना आपण ते समजावून सांगायचं कसं. गोष्टी रूपात तुम्ही सांगा ते तर आहेच, पण त्या पलीकडे तुम्ही ते त्यांना एक सार सांगा सावरकरांच्या सगळ्या आयुष्याचं. ते त्यांच्या आयुष्यात सार असं होतं की नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम. तुम्ही सगळ्यांनी सैन्यामध्ये गेल्यावरती आणि पोलिसामध्ये गेल्यावरच तुम्ही मोठे राष्ट्रभक्त होता आणि तिथूनच तुम्ही तुमची राष्ट्रभक्ती दाखवू शकता असं नाही आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये IT मध्ये जा, स्पोर्ट्समध्ये जा, व्यवसाय करा कुठलेही, त्या माध्यमातून तुम्ही देशहित हे तुमची दृष्टी समोर ठेवली तर तुम्ही नकळतपणे सावरकरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे असंच होईल. त्यामुळे अशा सोप्या सोप्या गोष्टीतनं तुम्ही सावरकरांचा विचार, फक्त सावरकर नाही अनेक आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, सावरकर आहेत, टिळक आहेत. ही जी एरिया आहे तीच इतकी ऐतिहासिक आहे की ही न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केली लोकमान्य टिळकांनी. आणि इथून थोडंसं पुढे गेलं लकडी पूल जो आहे तिथेच आता एक सावरकर अध्यसन केंद्र म्हणून उभारलेलं आहे. तिथेच सावरकरांनी पहिली विदेशी कपड्यांची होळी केलेली होती. सदाशिव पेठ हे सगळे ऐतिहासिकच आहे. चाफेकर बंधूंचा मगाशी उल्लेख झाला, त्यांचं तिकडे घर होतं, त्यांनी दवीड बंधूंना जे मारलं ते खुन्या मुरलीधराचं मंदिर तिथे आहे. त्याच्यासमोर थोडं पुढे आलं की वासुदेव बळवंत फडके ज्या मंदिरात राहायचे ते नृसिंह मंदिर आहे. तर अशी ही जी काही ठिकाणं आहेत पुण्यातली ती तुम्ही मुलांना दाखवा. लहान लहान इतिहास अगदी काही फार त्यांच्यावरती बॉम्बार्डिंग करू नका, पण दाखवून एखादी गोष्ट हा हे असे सावरकर होते, हे फडके होते, हे तुम्ही त्यांना दाखवत राहिलात तर नकळतपणे ती मुलं ते बरोबर ग्रास करतात आणि जे त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षित आहे ते तुम्हाला त्याच्यातून मिळेल. आणि त्यासाठी असे अनेक कार्यक्रम करणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं ह्याच संस्थेने इथं गीतारामायणाचा सुद्धा कार्यक्रम केला होता. त्यामुळे गीतारामायण आणि सावरकर ह्याचा पण खूप चांगला संबंध आहे. ज्यांनी गीतारामायण लिहिलं आणि ज्यांनी संगीतबद्ध केलं गदी माडगुळकर आणि सुधीर फडके हे पण मोठे सावरकर भक्त होते. स्वतः सुधीर फडक्यांनी गीतारामायण सावरकरांच्या समोर म्हणून दाखवलेलं होतं आणि ते त्यांना खूप काव्य म्हणजे सावरकर म्हणायचे सुधीर फडकेंना की तू सारखं सारखं माझं ते नेमजसीने गाणं म्हणू नकोस, मला तुझ्याकडनं गीतारामायण ऐकायचं आहे. इतकं त्यांना गीतारामायण आवडायचं. तर सगळ्यांना कदाचित सावरकर होणं काही पालक म्हणतील, काही मुलं म्हणतील सावरकर खूप महान होते, आम्हाला सावरकर होणं शक्य नाही आहे, मग काय करायचं. तर त्यांना सांगा तुम्ही की सगळ्यांनाच काही सावरकर होणं शक्य नाही आहे, सगळ्यांनाच काही भगवान श्रीराम होणंही शक्य नाही आहे, पण तुम्ही लक्ष्मण होऊ शकता, तुम्ही सीता मुली आहेत त्या सीता होऊ शकतात, तुम्ही भरत पण होऊ शकता. भरताचं सुद्धा तेवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. श्रीराम वनवासात गेलेले असताना त्यांनी त्यांची गादी सांभाळली त्यांच्या तत्वांवरती, त्यांच्या मूल्यांवरती, आणि परत आल्यावरती त्यांनी सहजपणे कुठलंही न भांडता, आता इतके वर्ष मी अयोध्या सांभाळली, आता लगेच तू आलास 14 वर्षांनी तुला द्यायची का आता, ही जी भांडणं त्यांनी केली नाहीत आणि इझिली त्यांनी हँडओव्हर केलं. ही जी एक बंधुभाव आहे हे त्यातून तुम्ही म्हणजे प्रत्येकाने राम होणं शक्य नाही, मान्य होऊ पण शकत नाही, मग तुम्ही भरत व्हा, तुम्ही लक्ष्मण व्हा, तुम्ही जटायू व्हा, तुम्ही वानरसेना व्हा. तर त्यामुळे अशा माध्यमातून सुद्धा आपल्याला आपल्या मर्यादा ओळखून त्या लेवलपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा की तुम्ही आपल्याला जे अचीव करायचं आहे. सगळ्याचं शेवटी प्रोडक्ट आपल्याला काय हवं आहे, समाजाचं हित आणि राष्ट्राचं हित. आणि त्यामधला एक सिंहाचा वाटा काही घेतील, काही खारीचा वाटा घेतील. तसे तुम्ही त्यातला मला वाटतं एक मोठा सिंहाचा वाटा आहे, खारीचा वाटा नाही आहे. तर प्राजक्ताताईंना त्यासाठी खूप त्यांचे धन्यवाद की तुम्ही अशा प्रकारे आजच्या या झेन अल्फा बीटा पिढीला घेऊन तुम्ही काम करताय. आणि तुम्हाला खरं सांगतो, मुलांना असे विचार त्यांच्यामध्ये बिंबवणं ही खूप कठीण काम आहे. कारण मी सांगतो की मला लहान मुलांसमोर मला सावरकर सांगता येणार नाहीत, कारण की काय त्यांना सांगायचं, त्यांची मेंटॅलिटी काय आहे, सायकोलॉजी काय आहे, त्यामुळे मी स्वतः अनुभवलेलं आहे. पण हे जे काम करतायत ते अत्यंत आवश्यक आहे. तर तुमच्या सगळ्या कार्यामध्ये कायम मी तुमच्या पाठीशी राहीन. आणि मी तुम्हाला सांगेन की
कालच मला एक रत्नागिरीमध्ये सावरकर संदर्भात काही शासकीय पातळीवरती कार्यक्रम होणार आहेत, चाललंय, इन प्रोसेस आहे. तर त्यांना मी सुचवलं होतं की असं असं एक पुण्यातला ग्रुप आहे, त्यांनी उद्या मला बोलवलेलं आहे. सगळी लहान मुलं बालमुखातून सावरकर ऐकवणार आहेत. तर तुमचं सगळं पुढे बजेट अप्रूव्ह झालं, सगळं झालं तर, आणि तुमचा सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर तुम्ही ह्या ग्रुपला तिथे आपण घेऊन जाऊ, जेणेकरून मुलांच्या मुखातून ऐकून तिकडच्या रत्नागिरीतल्या मुलांना आपण यात सामील करून घेऊ शकतो. कारण सगळे काय बघितलं की कुठल्याही व्याख्यानामध्ये एक तर सगळे 60च्या पुढची लोक असतात, काही काही हल्ली येतात 30च्या मुली, पण 15च्या खालची मुलं पण येणं खूप आवश्यक आहे. तर ती मुलांना सहभागी करून घेण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणं अत्यंत आवश्यक आहे. तर हा संस्कार तुम्ही ही तुमची संस्कार क्षम पिढी तुमची प्रोसेस अशी सुरू ठेवा. त्यासाठी प्राजक्ताताई आणि त्यांच्या सगळ्या पूर्ण टीमला खूप खूप आभार. आणि तुम्ही सगळे आज वेळात वेळ काढून इथे यांचा कार्यक्रम बघायला, त्यांचं कौतुक करायला आलात, तर तुमचेही खूप खूप आभार. आणि मला इतका छान कार्यक्रम ऐकायची संधी दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. या मोरोपंतांच्या लिहिलेल्या पंक्तींनुसार फक्त उत्तम विचार समाजात असून उपयोगाचं नाही, ते पुढे नेणारं एक अत्यंत भरभक्कम नेतृत्व असावं लागतं, जे आत्ता आपल्याला जोग सर, प्राजक्ताताई ह्यांच्या रूपाने मिळतं आहे. या पिढीला या विचारांचा वारसा या रूपाने पुढे मिळतो आहे. आणि त्याचा, जसं सर म्हणाले तसं, डायरेक्टली इनडायरेक्टली डेफिनेटली त्यांच्या विचारांवर कुठेतरी खोलवर तो ठसा उमटत असतो. त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना माननीय आदरणीय प्रमुख पाहुण्यांसाठी, मुलांसाठी, ताईसाठी टाळ्या वाजवण्याची विनंती करते. आणि आता या ब्रेकमध्ये आपल्या सर्व बालचमूंना सन्मानचिन्ह देण्याचा आपण कार्यक्रम आत्ता करणार आहोत. प्राजक्ताताई. पलाश जहागीरदार. खाली खाली. सिया शहा. सिया बहुतेक सगळ्यात छोटे, सिया आणि श्रिया दोघी. श्री वल्लभ दिंडोरकर. श्री वल्लभनी आधी गीतरामायण 2दा केलं, ते व्यवस्थित हे केलं, मग सावरकरांना आलाय तो. तर तो प्रत्येक गोष्ट. सर्वे देशमुख. अनुश्री अनंत कुलकर्णी. अनघा वरुण वष्ट. अर्णव श्रेयस चौथाई. श्रिया श्रेयस चौथाई. शौर्या गिरीश कुलकर्णी. तुमच्या ठरवलेल्या जागेवरच बसा. ओवी अंगद पांडे. शताक्षी पोद्दार. किमया फणसे. फक्त वाटेत नका बसू, इकडे या, थोडेसे इकडे सरका, नंतर बसा. एक सांगितलं की मग ते ऐकणार नाहीत. पहिली इन्स्ट्रक्शन काय आली? आलं.
अस्मी प्रभुणे, आता इकडे बसा तुम्ही. हां. नभा प्रसाद कुलकर्णी, श्रीनिधी भूषण मराठे, आरोही बेचकर. सगळे सिंहगड रोडवरचे नाही आहेत, सगळे बाहेरचे पण खूप जण येतात. आरोही माझ्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहते. वैदेही सुट्टे नाही आहे ना. शार्विल नळगिरकर, आभा पद्मनाभ देशपांडे, अद्वैत वैद्य, सई सारंग कुसरे, स्पृहा अभिजित पारगावकर, स्पृहा राहुल कुलकर्णी, पालवी जहागीरदार, प्रज्ञा बेहरे, स्वरा केंढे, नाही धन्यवाद सर.